हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ स्वामीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि म्हणजे पूजा वगैरे देवपूजा झाली. आता पूजा झाली, सेवा झाली आणि आता फक्त शिवामूठ व्हायची राहिली. आता मला मंदिरात जायचं आहे, तयारी पण झाली माझी, साडी वगैरे सगळं घालून. आणि चला तर तुमच्याशी शेअर करते. शिवामूठ आजची आहे तीळ, तर तिळाची शिवामूठ करते आणि मंदिरात पण जायचं आहे. आणि बऱ्याच ताईने मला मागच्या वेळेस जी मी सेवा करते ना त्याच्याविषयी मला कमेंट केल्या होत्या, तर चला म्हटलं आज तुम्हाला फायनली ते दाखवते की कशा पद्धतीने मी जी आहे ती हाताची शिवामूठ करत असते. आणि जी शिवनिर्वाण मुद्रा जी आहे ना ती सुद्धा आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आज सोमवार स्पेशल मस्त अशी कमळामध्ये विराजमान असलेली शिवपिंड तयार केली होती. दारामध्ये आपल्या खूप सुंदर रांगोळी काढली होती. रांगोळी कशी काढलेली हे शेअर करायचं, दाखवायचं. काय होतं बघा, ज्या दिवशी उपवास असेल, सणवार असेल ना, त्या दिवशी शूट करत करत खूप असा उशीर होतो कामाला, प्रत्येक कामाला उशीर होतो. त्यामुळे ना शूट करायचं आज राहून गेलं होतं. आज सगळी पटापट कामं आटपून घेतली होती, कारण मग मंदिरामध्ये जायला सुद्धा खूपच उशीर होतो. इकडे सुंदर असं आपलं स्वास्तिकचं झाड, श्रावण महिन्यामध्ये ह्या स्वास्तिकच्या झाडाला आहे ना भरपूर असा बहर आलेला असतो. त्यामुळे आपल्याला महादेवाला वाहण्यासाठी भरपूर अशी फुलं मिळतात श्रावण महिन्यामध्ये. कारण हे झाड आहे ना ह्या महिन्यामध्ये काय असो ते असो महादेवाला इतकं प्रिय आहे. पांढरं फूल, गोकर्णाचं फूल, आणि त्यामुळेच की महादेवाला श्रावण महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या जातात ना, तर त्या खूप प्रमाणामध्ये ह्या दिवसामध्ये म्हणजे ह्या महिन्यामध्ये येतात. जसं की हे स्वस्तिकचं फूल असो, कुठलंही पांढरं फूल असो, गोकर्णाचं फूल असो, त्याचबरोबर धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळसुद्धा ह्या दिवसामध्ये खूप प्रमाणात, प्रचंड प्रमाणात आढळतं. आपल्याला कुठेही पाहिलं तर आपल्याला सहजासहजी मिळतं ते. तर म्हणूनच की म्हणते की नेहमी श्रावण महिन्यामध्ये ह्या पांढऱ्या फुलाचा इतका मान असतो. आणि माझं हे फुलाचं झाड आहे ना एरवी इतकं भरलेलं नसतं, इतकं ह्या महिन्यामध्ये भरलेलं असतं. खूप असे पांढरी फुलं मिळतात. खूप सुंदर अशी पूजा ह्या पांढऱ्या फुलाने देवपूजा आपली आणि महादेवाची पूजासुद्धा किती उठून दिसते बघा. इकडे फुलं तोडली मस्त अशी हिरवीगार, हे सगळं भरलेलं झाड पाहून आहे ना, आणि त्याचबरोबर पांढऱ्या फुलांनी म्हणजे गच्च भरलेलं झाड पाहून खूप छान वाटतं. ताडभर फुलं निघाली आपल्या पूजेसाठी. खूप आनंद होतो बघा, आपल्या बागेतील फुलं भरपूर अशी निघलेली. आता उद्या समर्थ येणार आहे म्हणून हा पेरू ठेवलेला आहे बरं का. मला कुठलीही बघा आपल्या लेकरांवरती किती जीव असतो. माझं लेकरू येणार आहे आणि माझ्या लेकराला पेरू खूप आवडतो. माझ्या लेकराला पण आणि माझ्या बहिणीच्या लेकराला पण. जसा जसा रोज हा पेरू मोठा होत जात होता ना तसं तसं मला रोज चिकूची आठवण येत होती. चिकू म्हणजे माझ्या बहिणीचं लहान मुलगा, त्याला खूप पेरू आवडतो. आणि म्हटलं मी कालच तोडणार होते, पण म्हटलं समर्थ येणार आहे, आता रक्षाबंधनच्या त्यांना सुट्ट्या आहेत, तर समर्थ येणार आहे म्हणून तो पेरू तसाच ठेवला. म्हटलं माझं बाळ आल्यानंतर खाईल. इकडे महादेवाच्या पिंडीला छान असा अभिषेक घालून घेतला. अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती पिंड, त्यानंतर मग परत अभिषेकाला ठेवली. अभिषेक घालत असताना पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा. त्यानंतर पंचामृत असेल तर पंचामृताचा करायचा, नसेल फक्त दुधाचा केला तरी चालेल. आणि थोडंसं अगदी पंचामृत, चमच्यावर पंचामृत आणि चमच्यावर दूध आणि 1 तांब्यावर पाणी असं आपल्या महादेवाला घातल्याने ना आपला महादेव जो आहे तो आपला भोळा शंकर आपल्याला प्रसन्न होतो. म्हणूनच महादेवाची पूजा खूप सोपी आहे करायला. आता हे अभिषेक घातलेलं पाणी एकतर प्यायचं, थोडंसं घरामध्ये शिंपडायचं, पण घरातल्या प्रत्येकाने पिलेलं खूप चांगलं असतं. त्यामुळे ना आवर्जून महादेवाला घातलेलं अभिषेकाचं पाणी प्यावं. तर त्यानंतर मस्त बेलाच्या पानाला चंदन लावून घेतलं. लाल चंदनाचा खूप मान आहे महादेवाला, तर हे चंदन लावून घेतलं. त्यानंतर बेलाच्या पानाला चंदन लावलं. भस्माची पूजा महादेवाला खूप आवडते, भस्म अंगावरती केलेला, म्हणून भस्म लावून घेतला. तर त्यानंतर आपल्याकडे बेलपत्र आज काकाने खूप थोडे दिले होते, कारण काका म्हणले की ताई सगळ्यांनाच बेलपत्र पुरावे म्हणून सगळ्यांनाच थोडे थोडे दिलेले आहेत. म्हटलं जाऊ दे, जेवढे आहेत तेवढे महादेवाला अर्पण करून घेतले. तर त्यानंतर मस्त अशी महादेवाची खूप सुंदर अशी पूजा करून घेतली. नेहमी पूजा करत असताना मी तुम्हाला लांबणं दाखवते, त्यामुळे जवळनं काय जी क्रिया केलेली असेल ना तर ती तुम्हाला दिसते. म्हणून मी आज तुम्हाला मुद्दामच व्हिडिओ आहे ना सगळा जवळनं शूट केला आहे. बघू शकता ही स्वस्तिकची पांढरी फुलं, गोकर्णाची फुलं, कुठल्या महादेवाच्या पिंडीवरती भागावरती कुठलं फूल ठेवावं, कुठं पान ठेवावं, ह्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे. आता हे सगळ्या पूजा, हे सगळं जे आहे ते मी कुठून शिकले हे तुम्हाला सांगते.
तर मी शिवपुराणची कथा ऐकायला सुरुवात केल्यानंतर त्या कथेमध्ये शिवपूजा कशी करावी, त्यानंतर बेलाचं पान वाहिल्यानंतर कुठलं फळ मिळतं, गोकर्णाचं फूल वाहिल्यानंतर कुठलं फळ मिळतं, त्याचबरोबर पांढरं फूल वाहिल्यानंतर कुठलं फळ मिळतं, भस्माची पूजा किंवा लाल चंदनाची पूजा केल्यानंतर कुठलं फळ मिळतं, किंवा काहीच आपल्याकडे नसेल तर फक्त तांब्यावर जल अर्पण केल्याने सुद्धा आपल्याला महादेवाचं पूजेचं किती फळ मिळतं हे सुद्धा आपल्याला त्या शिवपुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. खूप सुंदर अशी शिवपूजा करून घेतली. त्यानंतर मंदिरामध्ये सुद्धा जायचं होतं. जलधारा लावली आणि जलधारा काय सुंदर पडत होती ना. खरंच ते इतकं भारी दृश्य असतं ना. मला आमच्या ताई आल्या होत्या परवा दिवशी आपल्या स्लॅबची पूजा करायला. त्यांना इतकी आवडली ना ही पूजा. माझ्या देवपूजेची तर सगळी तारीफ करतात नेहमीच. प्रत्येक वेळेस माझ्या नंदा कोणी पाहुणेरावळे आले ना तर पहिलं त्यांना, आणि ते आले ना आमच्याकडं घरामध्ये किचनमध्ये आल्यानंतर देवघरापाशीच बसत, कोणी येऊ, हॉलमध्ये अजिबात बसत नाही ना काय नाही, किंवा माझ्यासोबतपाशी उभा राहत नाहीत. इतकी सुंदर ती जागा आहे ना, तिथेच कोणीही बसतं. खूप छान वाटतं त्यांना सगळ्यांना. आणि प्रत्येकजण तारीफ करतात, प्रत्येक देवाची, त्या फुलांची, त्या रांगोळीची, सगळ्या गोष्टीची अशी तारीफ करतात. त्यानंतर ताई आल्या होत्या. ती रोजची जलधारा माझी लावलेली असते. त्यांना माहीत नव्हतं कधी श्रावण महिन्यामध्ये, ह्याच्या अगोदर त्या कधी आल्याच नव्हत्या. आणि त्यांच्याकडे काय असे अँड्रॉइड फोन नाहीत, त्यामुळे त्यांना अशी पूजा माझी मोबाईलवरती पाहायला मिळते. त्यामुळे त्यांनी आल्यानंतर ही पूजा आहे ना पहिल्यांदाच पाहिली. इतक्या त्यांना छान वाटलं. त्या म्हणल्या खरंच किती करावं तेवढं कमी, तुमचं कौतुक, कारण किती छान पूजा केली. त्यांना फार आवडलं. त्याने ती जलधारा आहे ना ती उचलूनसुद्धा पाहिली. खूप सुंदर आहे. कुठं मिळते ते पण विचारलं. आता कुठं मिळते, ऑनलाईन तर सगळ्या गोष्टी मिळतात. काही आमच्या नंदाने त्यांना ऑनलाईनचं पण जास्त माहीत नाहीत. कसं त्यांना काही गोष्टी माहीत नाहीत, ते माहीत नाहीत. मला त्यांनी बऱ्याच गोष्टी ऑनलाईन मागवायला सुद्धा सांगितल्या. आता ही ऑनलाईन नाही घेतलेली बरं का जलधारा. ही मी पुण्याला असताना स्वामी केंद्रामधून घेतलेली आहे. बऱ्याच जणांना माहीत होतं की स्वामी केंद्रामध्ये मी पुण्याला असताना जायचे. पण इथं आता आमच्या आजूबाजूला जवळच स्वामी केंद्रच नाही आहे. आज माझा थोडासा घसा खराब आहे, त्यामुळे आवाज तुम्हाला वेगळा येत असेल. त्यानंतर मी त्या दिवशी नागपंचमीसाठी आणलेल्या बांगड्या होत्या ना, तर त्या दिवशी वेगळ्या प्रकारच्या घातल्या होत्या, आज वेगळ्या घातल्या. म्हणलं ह्या साडीवरती ह्या छान दिसतील म्हणून. कारण ह्या साडीवरती गुलाबी फुलं आणि हिरवी पानं आहेत तर खूप छान दिसते. ही पण साडी कॉटनची, थोडासा म्हणजे लाईट कलर आहे. खूप पांढरा तकट नाही आहे, पण म्हणजे थोडासा लाईट आहे. म्हणजे पण छान दिसते साडी. ही पण कॉटनची आहे. खूप दिवस झालं घेतली होती. आता त्याला इस्त्री बी नव्हती आणि धुतली पण नाही, बरेच दिवस झालं. पण घातली आज. म्हटलं चला आज घातल्यानंतर धुवून टाकूया. त्यानंतर सगळं झालं, घरातलं आवरावर केलं. बरीचशी कामं असतात आपल्या घरामध्ये पण. आज सोमवार आणि एकादशी दोन्ही होतं, त्यामुळे त्यांची पण एकादशी होती, माझा पण सोमवार होता. त्यामुळे स्वयंपाक कोणाचाच नव्हता करायचा. दोघांनाही फराळ करायची होती. तर सोमवारच्या उपवासाला मी फक्त फलाहार घेते आणि दूध घेत असते. पण आज एकादशी आली होती, उपवास सोडायचा नव्हता, त्यामुळे मी आज फराळाचं केलेलं आहे. कारण एकादशीचा उपवास ही श्रावण महिन्यातली एकादशी घडणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कारण ही श्रावणी वारी असते, त्यामुळे ह्या एकादशीचं खूप महत्त्व आहे. आता बऱ्याचशा ताईंनी मला विचारलं होतं की तुम्ही हाताची शिवपिंड कशी तयार करता ते दाखवा. तर आपलं करंगळी आणि करंगळीच्या शेजारचं बोट आपल्याला मधोमध घ्यायचं आहे आणि बाकीची बोट अशी पुढेच समोर ठेवायचे. तर अगदी सोपी आहे ही शिवपिंड हातामधली तयार करायची. आणि तुम्हाला कुठला मंत्र जमताय बोलायला तो बोलायचा. जसं की ओम नमः शिवाय असेल, नाही तर श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हटलं तरी चालेल. पण शक्यतो तुम्हाला नाही म्हणता येत तर ओम नमः शिवाय हा साधा सिंपल मंत्र आहे, तो मंत्र जाप करा तुम्ही. त्यानंतर परत जलधारा लावली आणि त्यानंतर वरती पाणी ओतलं. अशी सुंदर अशी पूजा वगैरे करून घेतली. आज मंदिरामध्ये जायला मला खूप उशीर झाला होता. थोडीशी रोजच्यापेक्षा आज धावपळ जास्त होती, त्यामुळे. आता समर्थ उद्या यायचा आहे. समर्थ आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. खूप दिवस झालं माझं बाळ व्हिडिओमध्ये पण नाही, मलाच बघायला मिळालेलं नाही. तर खूप दिवस झालं. पूजेची सगळी तयारी करून घेतली. ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या डबीमध्ये घेत असते मी पूजेच्या. अगदी तुपाच्या वातीसहित अगरबत्ती हे सगळं टोटली जे आहे ते आपल्या सगळ्या वस्तू घेतल्या. त्यानंतर मग मंदिरामध्ये जायला निघाले. मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि शांततेत पूजा करायला मिळाली ना तर खूप आणखीनच मनाला प्रसन्न वाटतं की आज आपल्याला खूप मागच्या वेळेसपेक्षा आज आपल्याला पूजा खूप छान करायला मिळाली, ह्याचं छान वाटतं. आता मंदिरामध्ये अगोदरच पूजा मांडलेली होती. माझ्या 2 मिनटं अगोदर माझ्या अगोदर एक ताई होत्या, त्या ताईंनी पूजा मांडलेली होती. नाहीतर आपल्याला स्वतःसुद्धा बेल भरपूर असेल ना तर भरपूर अशी छान पूजा मांडता येते. तर आज माझ्याकडे बेल थोडा कमीच होता, त्यामुळे मी दुसरी पूजा मांडली नाही. म्हणजे जी महादेवाची पिंड असते ना
त्यावर पिंडीवरती अगोदर काढलेली पूजा सगळी काढून घ्यायची. त्यानंतर पाणी ओतून पिंड स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर कुठल्या बाजूला गणेश आहेत, कुठल्या बाजूला कार्तिक आहेत, कुठल्या बाजूला पार्वती आहे, हे सगळं त्या पिंडीवरती आहे. हे सगळं शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला जी निमुळती बाजू असते ना अगदी एकदम टोकाची, तर तिथं आहे ना म्हणजे महादेवाच्या पिंडीची निमुळती बाजू एकदम टोकाची असते ना पुढची, तर त्या बाजूला 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे आपल्याला पाणी सर्वात अगोदर अलीकडची जी उजव्या साईड असेल तिथं आपला गणपती बाप्पा विराजमान असतो. पुढच्या साईडला कार्तिकेय असतात आणि जी पूर्ण कठडी जी आहे शिवपिंडीची तर त्यावरती पार्वती माता विराजमान असते. आणि जी वरती आपली जलधारा लावलेली असते तर ती धार पडत असते ना, तर त्या 5 त्यांच्या कन्या असतात महादेवाच्या. तर अशा पद्धतीने जी आहे ना ती महादेवाची पूजा केल्यानंतर आपल्याला 33 कोटी देवांचं फळ मिळतं असं सांगितलेलं आहे आपल्याला शिवपुराणामध्ये. म्हणूनच मी सांगते की शिवपुराण ऐका, म्हणजे तुम्हाला शिवपूजा कशा पद्धतीनं करायची हे करेक्ट म्हणजे तिथं बरोबर सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे इकडून तिकडून कुठून ऐकण्यापेक्षा शिवपुराण कथा ऐका किंवा वाचा. त्यामुळे शिवपिंडीची पूजा केल्यानंतर कुठलं फळ मिळतं किंवा कुठलं काय, म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता ह्या मंदिरामध्ये मी अगोदर त्या मंदिरामध्ये गेले, मल्लिकार्जुन मंदिरामध्ये. त्यानंतर ह्या ताईने खूप सुंदर अशी त्यांनी बेलाची पूजा मांडली होती. त्यामुळे त्यांची पूजा मी काही मोडली नाही ताईंची, कारण माझ्याकडे पण तेवढा बेल नव्हता आज पूजेला. मी आपली साधी सिंपल महादेवाची पूजा केली आणि शिवामूठ अर्पण केली आणि त्यानंतर आले, कारण त्या तिथंच बसलेल्या होत्या. आता त्यांनी इतकी सुंदर पूजा मांडलेली, ती पूजा आपण काढून त्यानंतर पिंड स्वच्छ धुवून मग ते आणि तसा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे बरं का, प्रत्येकाला अधिकार आहे आपली पूजा मांडण्याचा. पण असं इथे छानशी पूजा करून घेतली आणि असा होता आजचा व्हिडिओ सोमवारचा. मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो बरं का, हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. हर हर.